नमस्कार, मी प्रीती हर्लेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। पाहूया आजच्या ताज्या घडामोडी, बातम्यांची बुलेट ट्रेन, आपली सांगली बुलेटिन। मिरज शहरातील कृष्णा घाटावरती सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा होडीच्या शर्यती आयोजित केल्या होत्या। खरं तर 28 जुलै हा वाढदिवस असतो, परंतु 28 जुलैला कृष्णामाईला खूप मोठा महापूर होता, त्यामुळे आपण 28 जुलैला ह्या स्पर्धा घेऊ शकलो नाही। सलग हे तिसरं वर्ष मला अभिमान आहे की मिरजच्या या ऐतिहासिक कृष्णा घाटावरती आपण 3 वर्षापूर्वी सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त ह्या घोड्याची शर्यती चालू केल्या। थोडा सुंदर कृष्णा घाट परिसर, कृष्णामाई नदी, परंतु दरवर्षीच्या होडीच्या शर्यती ह्या पाहायला जायचं असेल तर सांगलीला जावं लागायचं किंवा कवटेपिरान, कसबे डिग्रज या ठिकाणी जावं लागायचं। मिरजकर नागरिकांच्या दृष्टीनं, मिरजकर कृष्णा घाटावरच्या या लोकांच्या दृष्टीनं आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही 3 वर्षापासून या स्पर्धा चालू केल्या। आज भव्य अशा या स्पर्धा इथं पार पडल्या। अगदी कृष्णामाईचा हा घाट माणसांनी फुलून गेला होता, मला आनंद वाटला। आणि त्याच वेळेला ह्या स्पर्धा चालू झाल्यानंतर आम्हाला वरुणराजांनी खूप मोठा याच्यामध्ये आनंद व्यक्त करण्यासाठी सर्व लोकांना चिमून असं केलं आणि सर्वच आम्ही आयोजकासह सर्वजण खूप खुश आहोत। सर्व लोक या सहभागी झालेल्या ज्या बोट क्लब आहेत, त्यांचे आयोजक असणारे प्रताप आमदारांची सर्व टीम, त्यांची पंच कमिटी, आमचे सर्व सागरदादाचे युवा मंचचे सर्व पदाधिकारी आणि माझे सहकारी मित्र दिगंबर जाधव असतील, अभिजित शिंदे आणि माझे सर्व मोहन शिंदे असतील आणि सागर बरोबर काम करणारी सर्व टीम, या सर्व मंडळीचं मी मनापासून आभार मानतोय की ही सुंदर अशी या स्पर्धा आयोजित केल्या। अशाच दरवर्षी 28 जुलैला ह्या मिरजमध्ये अखंडपणे या स्पर्धा इथून पुढे या इथल्या नागरिकांना पाहायला मिळतील। सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून सर्वांचं